सांगितलं होतं ना मागच्या वेळेला सुद्धा की 50%च्या आतमध्ये द्या, तरी काय केलं आपण? तरी आपण पुढे गेलो. आता पुन्हा ते बदलायची वेळ आलेली आहे. 6 मेच्या ऑर्डर मध्ये क्लिअर कोर्टाने सांगितलं होतं की याच्या पूर्वीचे जे एक्झिस्टिंग लॉ होता त्याच्याप्रमाणे तुम्ही निवडणुका घ्या. आता त्याचा अर्थ विकास गवळींनी असा लावला की त्याच्या आधी निवडणुका होत्या म्हणजे 0 ओबीसी रिझर्वेशन होतं. असं नाही. बीपीएमसी ऍक्ट आहे, सगळे रिझर्वेशनचे कायदे आहेत, त्याच्यामध्ये 27% ओबीसी रिझर्वेशन होतं. जर प्री एक्झिस्टिंग कायदे लावायचे झाले असं कोर्टानेच सांगितलं होतं. बरं ठीक आहे, आपण टेक्निकॅलिटीमध्ये नको जाऊयात. आपण टेक्निकॅलिटीमध्ये नको जाऊयात, प्रेक्षकांसाठी गोंधळाच होईल. मृणालजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. ठीक आहे. शिवानंद सर, जर काही चूक होत असेल तर आणि कोणी गेलं कोर्टामध्ये तर काय त्या गेलेल्या कोर्टात गेलेल्या माणसावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं, त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं? कविताजी, हा प्रश्न 2020 साली उपस्थित झाला. हो. त्यानंतर 2022 साली, त्यानंतर 2022ला कोर्टानं या पद्धतीचे डायरेक्शन दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे करणं अपेक्षित होतं. इतर 10-12 राज्यात सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या राज्यांनी ते प्रश्न इम्पेरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट घेऊन सॉल्व्ह केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं तो सॉल्व्ह केलेला नाही. विकास गवळीची यामध्ये चूक आहे असं मला अभ्यासक म्हणून वाटत नाही. कारण उद्या जेव्हा यांना हे पदं मिळतील आणि अचानक एवढा मोठा खर्च होऊन जातो, मानसिकता असते, सगळ्या गोष्टी असतात आणि जेव्हा जेव्हा पद जातं तेव्हा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. मग ते 20% असो का 22% असो, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं डायरेक्शन दिलेले आहेत आणि 21 जानेवारीची तारीख दिलेली आहे, त्याचं एक कारण आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे 324 कलम प्रमाणे निवडणूक पारदर्शक आणि प्रामाणिक व्हावी, 5 वर्षात निवडणूक व्हावी असं 324 कलम सांगतं. आणि 329B हे कलम सांगतं की निवडणूक एखादी प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टापासून सेशन कोर्टापर्यंत कुणीही त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, ती प्रक्रिया पार पडू दिली जावी.